नमस्कार, जुन्नर टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे। आपण आलोय पिंपरखेड या ठिकाणी। सकाळीच एक अतिशय दुर्दैवी अशी घटना या ठिकाणी घडलेली आहे। आजोबांना पाणी देण्यासाठी चाललेली शिवन्या, तिचं अवघं वय होतं 5 वर्षाचं। ती या ठिकाणी जेसीबीचं काम या ठिकाणी सुरू होतं आणि आजोबांना पाणी पाहिजे होतं, त्यासाठी ती मुलगी चालली होती। आणि या ठिकाणी आपल्या पाठीमाग हा जो ऊस आहे, या ऊसामध्ये तो बिबट्या दबा धरून बसलेला होता। आणि ज्यावेळी ही मुलगी चालत ह्या बांधाच्या कडेने येत होती पाणी घेऊन, आणि त्या बिबट्याने अक्षरशः तिच्यावर धडक टाकली आणि तिला धरून तो आतमध्ये बिबट्या जवळजवळ 25 ते 30 फूट ऊसामध्ये ओढत घेऊन गेला। या घटनेमध्ये त्या मुलीचा दुर्दैवी अंत झालेला आहे। ते आजोबा अरुण बोंबे आपल्या सोबत आहेत। नमस्कार। नमस्कार। खूप दुर्दैवी घटना घडली सकाळी। काय काम चालू होतं इथं? का नाही, इथं ट्रॅक्टर, इथं जेसीबी चालू होता आणि ती पाणी घेऊन येत होती। मला माहिती बऱ्याच वेळा ना 5 वेळा येऊन गेलेली होती, अशी जायची यायची। आणि माझ्या समोर आहे का त्याने तिकडून झडप मारलेली मी बघितली। माझ्या समोर म्हणजे माझी नजर तिच्यावरच होती, तरी मी पण त्याच्यावर वरून झडप मारली। ती ज्यावेळी इथून चालली होती तिकडून बांधणी येत होती, हे काय इथून समोर होती, मी तिकडून होतो, इथं पुढे उभा होतो। मी तिकडून इकडे येत होतो आणि ती इकडून तिकडे येत होती। बर, हातामध्ये तांब्या होता, बाटली होती पाण्याची आणि टोपी होती। टोपी बाटली होती। त्यांनी झडप मारलेली पहिली मी आरडलो आणि ती पण आरडली। मग मी ना मधून तासाच घुसलो, म्हणलं वर काय येणार नाही, खालीच येईल। आणि मग खालून आले नंतर आहे का मी डायरेक्ट वरून झडप मारले होते, सोल्ड पळाला। कुठं धरलं होतं तिच्या इथं मानाला आणि इथं। बर, मग तुम्ही मग त्या मुलीला घेऊन पळत उचलून आहे ना, तिला उचलून ना आणली मग घरी। बोलत होती कधी तेव्हा? नाही बोलत काय नव्हती, सोंपाळलेली होती अशी। मग नेलं कुठं तिला? तिला मनसरला नेलं। ही सकाळी किती वाजता? 9 वाजता घटना? 9:30 ते 9:45। किती बिबटे तिथं? बिबटे मस्त नाही ना आता, किती ते सांगू शकत नाही आता। सांगू शकत नाही आता किती आहे ते। अजून कोण कोण लोक होती इथं? ते ड्रायव्हर होता, ट्रॅक्टर ड्रायव्हर होता आणि जेसीबी ड्रायव्हर होता। अच्छा, आणि या आवाजामध्ये सुद्धा बिबटेने आवाज नाही, बंद होते ते, बंद केलेलं होतं। आणि आम्ही इकडे पाहत होतो पकडून कसं काय करायचं ते। आम्ही तिघे पण होतो, ते पाठीमागे होते, मी पुढे होतो आणि माझं लक्षच होतं तिच्याकडे। आई वडील इथंच होते का तेव्हा तिचे? नाही, वडील होते, आई नव्हती। आई तिकडे माहेरी होती। दवाखान्यामध्ये कुठं नेलं सर्वप्रथम? मनसरला। त्यांनी काय सांगितलं? नाही, मी नव्हतो त्यांच्यासोबत, मी इथं पाठीमागे थांबलो होतो। ते आजी आणि पप्पा दोघ जण आहे ना घेऊन गेले ते पुढं। शिवन्या म्हणजे आई बापाला किती मुलं होती शेवटला? 2 मुली। 2 मुली। ही मोठी का छोटी? मोठी। अच्छा, बारकी 3 महिन्याची। तुम्ही आतमध्ये पाहिलं बिबट्या किती मोठा होता? बिबट्या भरपूर मोठा आहे, पूर्ण मापाचा आहे। आत नाही तर तो इकडे बाहेर चालता। त्यांनी तिकडून झेप मारली ना, समोरच मारली, माझ्या झेप मारलेली सुद्धा पाहिली तिला। आता ही बातमी बघितल्यावर अशी लोक म्हणतील का आजोबांनी थोडस एकटीला नव्हतं पाठवायला लागत, तिच्या सोबत जायला हवं होतं, असं लोक म्हणतील। काय ती एकटी नव्हतीच ना, लोक काय म्हणतील, पण ती एकटी नव्हतीच। तिचा पप्पा होतो, मी होतो, ते ड्रायव्हर होतो 2। एकटी वेळेस काय, शिवाय समोर होती माझ्या, मी तिकून येतो आणि ती इकून येत होती, म्हणजे समोर येत होती। तुम्ही ज्यावेळी त्या बिबट्यावर झेप घेतली, तुमच्यावर काय हल्ला करायचा प्रयत्न झाला? नाही, माझ्यावर हल्ला केला, कारण आम्ही 3 जण होतो ना, माझ्या मागे पाठीमागे ते 2 जण होते, आम्ही पुढे होतो।